सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड बंदची हाक देण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटोज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे आणि यातील आरोपींना फाशी दिली जावी अशी मागणी देखील या दरम्यान करण्यात येणार आहे। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्रात सरपंच देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली याचे फोटो समोर आले होते आणि त्यानंतर संतापाची लाट पसरली आणि आज बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, कालच संतोष देशमुख यांची हत्या कशा प्रकारे झाली हे सांगणारे काही फोटोज समोर आलेले होते आणि त्यानंतर संतापाची लाट उसळलेली आहे। आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती आज बीड जिल्हा बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपण पाहिलं असेल की जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं त्या आरोपपत्रामध्ये सरपंच देशमुख यांची हत्या नेमक्या कशा प्रकारे झाली होती, क्रूरतेने ही हत्या झाली होती आणि त्याचे फोटोज जे आहेत ते सोशल माध्यमावरती व्हायरल देखील झाले होते आणि त्याच्यानंतर ही संतापाची लाट जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आहे। जोपर्यंत आरोपींना फाशी होणार नाही तोपर्यंत आक्रमक पवित्रा जो आहे तो या ठिकाणच्या मस्साजो ग्रामस्थांनी देखील घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील देखील देशमुख कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आज जर पाहिलं तर कडकडीत असा बंद जो आहे तो पाळला जावा असं आवाहन जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे पोलिसांनी देखील शांततेचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे। कुठलीही अफवा पसरू नये, कारण की हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे कुठलीही अफवा पसरू नये आणि कायदा हातात घेऊ नये असं देखील पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। मात्र आज बीड जिल्हा बंदची हाक जी आहे ती दिली गेलेली आहे। धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एक जबाबदार माध्यम म्हणून झी24 तासनं भूमिका घेतलेली आहे की संतोष देशमुख यांचे जे फोटो व्हायरल झालेले आहेत ते फोटो आम्ही दाखवणार नाही आहोत, मात्र इतर समाज माध्यमांवर जे फोटो व्हायरल होत आहेत त्यामधून संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय।